से नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा आणि सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीनं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड नाम सप्ताह सर्वांचं श्रद्धास्थान चतुर्भुजी महाराज विशेष वर्षे 50वे. त्या 50व्या वर्षानिमित्ताने ज्याला एक आगळे वेगळे नाव आहे सुवर्ण महोत्सव. एकंदर 5 टप्पे तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी असे 5 टप्पे सांगितलेले आहे. 12 वर्षे पूर्ण झाले त्याला तपपूर्ती सोहळा नाव येतं. रौप्य महोत्सव करायचा असेल तर 2 तप पूर्ण झाले पाहिजे आणि 1 मिळवायचा असतो. 12 दुणे 24 अधिक 1 मग 25चा रौप्य होतो. सुवर्ण करायचा असेल तर तप 4 पाहिजे आणि मिळवायचे 2. 12 चौक 48 अधिक 2 मग 50चा सुवर्ण होतो. अमृत महोत्सव करायचा असेल तर तप 6 पाहिजे, मिळवायचे 3. 12 सकम 72 अधिक 3 बरोबर 75चा अमृत होतो. आणि शताब्दी महोत्सव करायचा असेल तर 8 तप पूर्ण झाले पाहिजे आणि 4 मिळवायचे. 12 8 96 अधिक 4 त्याचा होतो शताब्दी. तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी एकंदर 5 टप्पे. त्यापैकी हा 3रा टप्पा वडाळीकरांनी गाठला. पुन्हा 4था अमृत महोत्सव होईल. सगळी पुढची पिढी तयार आहे पण त्यावेळेला आपण नसू. तुम्ही राहा भांडेबा, अजून 25 वर्ष आहे त्याला. त्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्ताने अगदी ऐश्वर्य संपन्न सोहळा. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसं वडाळीकरांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. सुंदर मंडप आहे. तिकडनं मंडपात आलं रैदास की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत आलं. त्या मंडपवाल्याला धन्यवाद. 1 नंबर साऊंड सिस्टीम आहे. अशीच ठेवा 11 वाजेपर्यंत. तुम्हालाही धन्यवाद. शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. आपलं स्वतःचं घरचं कार्य समजून या कार्याचा प्रचार प्रसार करणारी पत्रकार मंडळी त्यांनाही धन्यवाद. ज्यांचं सौजन्य आहे, सभापती, उपसभापती, संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट आणि शुभम कुठे गेला त्यांनाही धन्यवाद. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं याही वर्षी मला निमंत्रण मिळालं आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. आता पुढचं खरं नाही, पण आता ऑपरेशन झालं मणक्याचं. 2 माणसं धरून लागतात चालवायला.
2 लागतात, पुन्हा 4ची गरज पडल्यावर पुन्हा कीर्तनाची आवश्यकता नाही. बस झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष इला ठाव स्मशानीचा. विठ्ठल या वर्षी तुम्हा सर्वांचं दर्शन झालं हे माझं परमभाग्य आहे. विशेष 10 ते 12 गुरुबंधू माझे या गावात आहे. भागवताचार्य प्रल्हादजी महाराज पासून, मृदंगाचार्य एकनाथ महाराज पासून, पळसकर बाबा, जगन्नाथ, बरेचसे सर्वांची नाव मला माहिती आहे. पण 10 गुरुबंधूचं गाव हे वडाळी देशमुख आहे. आमचे पंकज बाबांची भागवत कथा चालू आहे. तुम्हालाही नमस्कार. प्रमाण म्हणायचं की आमचा रविदास जगदाळे, त्यांनाही निमंत्रित केलं. गायनाचार्य विठ्ठल महाराज जाधव, माझ्या सोबतचे गायनाचार्य संतोष महाराज, थोर मृदंगाचार्य, सगळ्या महाराष्ट्र ज्याची वाट पाहतो ते चंदू बाबा पांचाळ, विनयकरी महाराज, इकडचे सर्व टाळकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, विनयकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजीन, त्यांची वारकरी शिक्षण संस्था, त्यांनाही व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. 15 दिवसापूर्वी ज्यांच्याकडे रामकथा झाली, रहाडगावकर, ज्यांच्याकडे माझा मुक्काम होता, त्या सर्व परिवाराने खूप सेवा केली, ते रामेकर परिवाराचे, त्यांनाही नमस्कार. इकडे मोठी मोठी मंडळी बसलेली आहे. सर्वांची नाव मला माहिती नाही, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेम भाव आहे. तुम्हालाही पांडुरंगाच्या स्वरूपात नमस्कार करतो. माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल विठ्ठल प्रपंच असो की परमार्थ, बरं का जगदाळे गुरुजी, दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे. विश्वासाशिवाय संसारही नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थही नाही. आप मती भजता राया, अनेक अपाया माझी पडे, अवश्य पाहिजे आचार्या. प्रपंचात विश्वास पाहिजे, परमार्थातही विश्वास पाहिजे. बरं का अजित भाऊ, विश्वास हे मराठी शब्द आहे. विश्वास आणि श्रद्धा समानार्थी वाटत असले तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे दोडमध्ये. विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी. मी कधी कधी विनोदाने सांगत असतो, तुमच्या भाषेत उच्चार सारखे आहे. त्या दिवशी सांगितलं रामेकरजी, राईट राईट नो नो. काय फरक आहे उच्चारात? स्पेलिंग मध्ये फरक आहे. WRIT RIGST KNOW NO, बस कामापुरता. NO चा उच्चार नोच आहे, KNOW चा उच्चार नोच आहे, WRIT चा उच्चार राईटच आहे, RIGST चा उच्चार राईटच आहे. पण एक राईट उजवा आहे, एक राईट बरोबर आहे, एक नो नाही आहे आणि एक नो जाणणे आहे. या वासुदेवराव इकडे डावीकडे माझ्या. विठ्ठल विठ्ठल उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक असतो असं नाही. नेमके आले वासुदेवराव त्याच वेळेला. श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा सागरहून आले,
श्रद्धा आणि विश्वास समानार्थी शब्द वाटत असले तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. श्रद्धेमध्ये चढउतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. विठ्ठल पहिला फरक आहे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. ती श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे, तो विश्वास हा पुल्लिंगी आहे. श्रद्धेमध्ये चढउतार आहे. ज्याच्यावर आपली श्रद्धा, त्याच्यातले दोष कळाले की श्रद्धा उतरते. मग माणसं म्हणतात की ओ जी वो तो बाबा पहले आते थे, आप लोग बुलाते थे, पाद्य पूजा करते थे, भोजन देते थे, चलो दर्शन करो, बाबा जी आए हैं. अब बाबा जी सामने से जाते तो आप प्रणाम भी नहीं करते, मुंह भी नहीं देखूंगा उसका. वो क्या बाबा आहे क्या रे? लक्षात आलं? दोष कळाले की श्रद्धा उतरली, गुण कळाले की वाढली. असा चढउतार श्रद्धेत आहे. विश्वास सारखा आहे. एकदा पिंट्याला मम्मीनं सांगू द्या, पिंट्या हे तुझं पप्पा बरं का रे. बस अख्खा तालुका विरोधात गप्पा मारू द्या तरी पप्पा म्हणजे पप्पाच हा विश्वास सारखा असतो. श्रद्धेमध्ये चढउतार आहे. विश्वास अजन्मा तत्व आहे, श्रद्धेचा जन्म आहे. म्हणून रामायणामध्ये पार्वती आई श्रद्धा आहे, विश्वास शंकरजी आहे. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ. जन्म श्रद्धेचा आहे म्हणजे पार्वतीचा आहे, महादेवाचा जन्म नाही. पर्वत हिमालय आणि त्याच्यापासून झाली म्हणून ही पार्वती. तसा महादेवाचा जन्म नाही, अजन्मा तत्व आहे. बरं का रविदास? महादेवजी अजन्मा तत्व आहे. म्हणून कोण्या बाकीच्या देवाचं तिथं अडचण आली होती ना. 1-2 मिनिट घेतो बरं का रामेकरची, 2 मिनिट घेतो. भगवान शंकर नवरदेव झाले, विठ्ठल. आणि नवरदेवासोबत एक हेल्पर असते. हेल्पर तुमचे अनुभव आहे, तुम्ही सांगा ना. भागाभागात त्याला वेगवेगळी नाव आहे म्हणून थांबलो मी. कुठे त्याला सोकाण्या म्हणतात, कुठे वरदावा म्हणतात, कुठे कलवरा म्हणतात आणि पूर्ण विदर्भात लांडगा. अरे किती सेवा करताय ते नवरदेवाची. खेडेगावामध्ये संडास नसतं तर डबडं घेऊन नवरदेवासोबत पराठीत जातं. एवढी सेवा कोण? आंघोळीच्या वेळेला कपडे घेऊन उभा राहतो लांडगा, पण शेवया खायच्या वेळेला डबल खातं एकटच. तसं महादेव नवरदेव झाले. नारदजीला वाटलं आपल्याला कुठंच चान्स मिळाला नाही म्हणून लांडगा झाला. नारद लांडगा, शंकरजी नवरदेव. दक्ष राजाच्या घरचं लग्न. तिथल्या धर्मपंडितांनी सांगितलं, पंकज महाराज, दुल्हे राजा हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता तो शादी होगी. 3 पीढ़ियों का नाम. महादेव घामाघूम झाले. म्हणले बापाचं नाही सांगतायत तर ब्राह्मणाला 3 पिढ्या कुठल्या? पण लांडगा मदतीला होता. बोले मैं आपके साथ तो चिंता की क्या बात. बोले पिताजी का नाम क्या बोलूं? ब्रह्मा जी बोलो. ब्रह्मा जी क्या मेरा बाप है क्या? मुझे मालूम है बाप नहीं, लेकिन बाप करने से बाप हो जाता है, शादी से मतलब 2 मिनट के लिए क्या होता है? देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची. धन्यवाद. पिता के पिता का नाम बोलो. नारद जी म्हणाले आता विष्णू सांगा. विष्णू. विष्णू काय माझा आजोबा आहे का? रागावू नका. आजा म्हटलं काय आजा होऊन जाते का? काय लग्नाशी संबंध आहे? ठीक है, मेरे दादा का नाम विष्णू. धन्यवाद. 1 पीढ़ी बाकी है. पिता का नाम बिरंची है, दादा का नाम विष्णू. दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. लांडग्याकडे बघितलं. लांडग्यानं कानात सांगितलं. वेटिंगला 2 नाव होती, माझ्याकडची संपली, तुमचं तुम्ही बघा. महादेवराव आधीच गरम.
आणि हे ब्राह्मण घाई करू लागले, जल्दी बोलो दुल्हे राजा, विवाह का मुहूर्त बिता जा रहा है, पिताजी का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी। देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है, दादा का नाम विष्णु है और दोनों का बाप मैं हूं। शादी करनी है तो करो, नहीं तो मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूं। मातू पितू हिना ज्याचा जन्म नाही तो शंकर म्हणजे विश्वास। विठ्ठल पार्वतीचा जन्म आहे म्हणून श्रद्धा, श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्मा तत्व आहे। श्रद्धेत चढउतार आहे, विश्वास सारखा आहे। विश्वास उपजत आहे, प्रत्येकाचा आहे बरं का पवार महाराज, जनावराचा सुद्धा आहे। तुम्हाला पटणार नाही, रात्री 12 वाजता एसटी स्टँडवर कोणी प्रवासी उतरला, स्टँडवरचं कुत्र भुंकत, पुढचं कळलं वाटते तुम्हाला। रात्री 12ला स्टँडवरचं भुंकलं का दुसऱ्या गल्लीतलं भुंकत, तिसऱ्या गल्लीतलं भुंकत, चौथ्या गल्लीतलं भुंकत, अख्ख्या गावातले भुंकतात। माझा प्रश्न आहे, अख्ख्या गावातल्या कुत्र्यानं बघितला का स्टँडवरचा माणूस? फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यानं बघितला ना, मग पुऱ्या गावातले का भुंकतात? याचं उत्तर आहे, अख्ख्या गावच्या कुत्र्यांचा विश्वास एसटी स्टँडवरच्या कुत्र्यावर आहे। विश्वास विठ्ठल विश्वासाची ठिकाणं बदलतील, पण विश्वास नाही असा व्यक्ती शोधून सापडायचा नाही। पगाराचा दिवस होता, पंकज महाराज कोण्या गावाला घडलं विचारू नका, 50,000 रुपये पगार झाला, गुंडांनी लक्ष ठेवलं, दिवाळी 4 दिवसावर आहे, हे संध्याकाळच्या वेळेला एसटीत बसलं, गेलं, गावाकडे जायचं आहे, तिथून 3 किलोमीटर गाव आहे, वडा आहे, जंगलातून जायचं आहे, गुंडा आधीच तयार आहे वड्यात, पाहू नका माझ्याकडे। 4ही गुंडांनी चाकू दाखवले। प्राणावर प्रेम असेल पैसे द्या, पैशावर प्रेम असेल तर मरायला तयार व्हा। 10 फुटाहून चाकू दाखवले, 50,000 दिले, आलं घरी, जेवलं नाही, रात्रभर झोपलं नाही, दिवाळी आता होत नाही, घरी होळी पेटणार आहे, सकाळी उठलं, रिपोर्ट देतो म्हणला, शहरात आलं, पोलीस स्टेशनकडे निघालं, जाताना हेअर कटिंग सलून दिसलं, म्हणला रिपोर्ट द्यायचीच आहे पण आपण दाढी करून घेऊ। सलून मध्ये गेलं, खुर्चीवर बसलं, दाढी चालू झाली, आरशात पाहत, दिवसा 9:30ला, याच्या नरड्यावर वस्त्र आहे तरी घाबरत नाही। जोरात जर दाबला वस्त्र तर मरायला काय वेळ लागणार आहे का? कोणाच्या नरड्यावर? रात्री 10 फुटाहून चाकू दाखवले होते, त्याच्या नरड्यावर वस्त्र आहे तरी घाबरत नाही। उलट त्याला म्हणतं, इकडची मिशी थोडी वर गेली, खाली येऊ दे, इकडची थोडी खाली आली, वर जाऊ दे। का? अरे रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, आताच्या वस्त्र्यावर आहे। विठ्ठल विश्वास नाही असा व्यक्ती शोधून सापडायचा नाही, मग प्रपंच असो अथवा परमार्थ। मरेपर्यंत पत्नीच्या हातून पती जेवण करतो, काय कारण? पतीचा पत्नीवर असलेला विश्वास। नाही तर पहिला घास घ्यायच्या आधी जर याच्या मनात आलं, हिनं बासुंदीत रोगोरचे 2 थेंब टाकले असेल तर ताटची सांडुणी जायची या परी। पण जन्मभर जेवतो का? पत्नीवर पतीचा विश्वास। प्रपंचात सुद्धा, अरे मालक असतो मुंबईला आणि कारखाना वडाळीला, पण मुंबईच्या मालकाचा वडाळीच्या मुनिमजीवर विश्वास। प्रपंचात सुद्धा गरज विश्वासाची आहे, तसं परमार्थात सुद्धा गरज विश्वासाची आहे। ही सत्शास्त्र श्रवणावरून ज्याला कळून चुकलं, बरोबर करू आपण, तुम्हाला बरोबर वेळेत मोकळे करतो। विश्वासाशिवाय प्रपंच नाही, विश्वासाशिवाय परमार्थ नाही ना। आपल्याला परमार्थ करायचा आहे, मग विश्वास ठेवायचा कोणावर?
त्या काळचे संत तुकाराम महाराज त्यांची कीर्ती यांच्या काणी आली. हा देहूला गेला, वेळ कमी असल्यानं लगेच गेला. श्री संताची माथा चरणावरी. कुठला रे बाबा? अहो मी वडाळी अकोट तालुका विदर्भातून आलो. कशा करता? सत्शास्त्र श्रवणाने कळालं प्रपंच असो की परमार्थ विश्वासाशिवाय होत नाही, आणि मला परमार्थ करायचा आहे. योग्य मार्गदर्शन कोण करेल? म्हणून तुमची कीर्ती काणी आली, म्हणून तुमच्याकडे आलो. तेव्हा कृपा करून सांगा विश्वास कोणावर ठेवावा? ते म्हणले तुला वाटेल त्याच्यावर ठेव. त्याला वाटलं हे सरळ प्रश्नाचं उत्तर देणारे महात्मे वाटत नाही. ठीक आहे महाराज, तुम्ही परमार्थच करता ना? हो. मग तुमचा तरी विश्वास कुठे ना कुठे असेल ना? आहे ना. मग तुमचा कुठे आहे एवढं सांगा तरी आमचं काम भागल. हे विचारल्यावर संताची ये पायी हा माझा विश्वास, 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 संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व झालो त्यांचा तिची माझ्या इथे कुठे आहे एवढं सांगा ना महाराज. तुम्ही परमार्थच करता ना? तुमचा विश्वास कुठे आहे एवढं कळलं तरी आमचं काम भागेल. माझा संताची पायी हा माझा विश्वास. अर्जानं सांगितलं ना तुला माझा विश्वास संतावर आहे. तू म्हणला मला नाही समाधान वाटलं का? अहो तुम्ही संतच आहे आणि विश्वासही संतावर आहे. मग त्या पार्टीच्या लोकांचा विश्वास त्या पार्टीच्या पुढाऱ्यावर, हे काय पेपरला देण्यासारखी गोष्ट आहे का? तू जास्त चिकित्सक दिसतो रे. मग ओढायचा आहे मी. ठीक आहे, हे बघ तुझी शंका बरोबर आहे, पण एक लक्षात ठेव, संतांचा विश्वास संतावर नवल नाही. मग माणसांचा विश्वास संतावर नवल नाही. मग अरे राक्षसांचा विश्वास सुद्धा संतावर आहे. काय सांगता काय तुम्ही? खरं सांगतो, याला आधार बरं का रविदास, पण त्याला शताला असेल पण बरोबर करू सगळं. राक्षसांचा विश्वास, हा थोडस रामायणात नेतो तुम्हाला. रामेकरजी थोडस रामायणात नेतो, लगेच आणतो, पण 11ला मोकळे करतो. अजिबात संशय घेऊ नका. मंदोदरीला स्वप्न पडलं, आणि स्वप्न पडल्यावर कधी पडलं स्वप्न? पहिला आला राम रावणाशी सांगते, 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 कायचे सुराची भूपती, सुरांची
रावणासी सांगती राम रावणासी सांगती काय रावणासी सांगती रावणासी सांगती काय सुरा काय सुरा रासी भूपती रविदास ऑपरेशन कमरेच्या मणक्याचं झालं आवाजाचं नाही माझ्या नादी लागू नका 11 पर्यंत हयगय नाही विठ्ठल विठ्ठल पहिला आला राम रावणासी सांगती काय निद सुरा निजलासी भूपती रे अवघे लंके माझे आले रामाचे दूत हे मंदोदरीला स्वप्न पडलं रात्री आणि सकाळी रावणाजवळ सांगू लागली मंदोदरी बोले रावणापती एक स्वप्न मी देखिले राती मंदोदरी बोले रावणापती एक स्वप्न देखिले रात्री रामदेवाचा अभंग आहे नेनो वानर मिळाले किती नेनो वानर मिळाले किती शिळाचा गरी बांधलेला ओ नेनो त्यांचा बळीया आला नेनो त्यांचा बळीया आला नेनो त्यांचा बळीया आला नेनो त्यांचा बळीया अभंग नामदेवाचा आहे सिनेमाचे गाणे नाही विठ्ठल विठ्ठल मंदोदरी बोले रावणा प्रती एक स्वप्न देखिले म्या राती काय झालं नेनो वानर मिळाले किती स्वप्नामध्ये सगळे वानर रावण हंसला बंदर अरे आने दो अंदर 6 महीना तक फुर्सत हो जाएगी हम लोग बंदर को खाते डरते नहीं अहो मध्येच बोलताय तुम्ही स्वप्न पूर्ण ऐका ना नुसतं वानर नाही मग नेनो त्यांचा बळी आला लंके भोवती वेढा दिधला लंकेला वेढा घातला अजून काय पुढचं तर लय अवघड आहे रणी पडला कुंभकर्णवीर जो तुमचा सखा सहोदर स्वप्न सांगती मंदोदरी रावणाला एवढा बलवान भाऊ तुमचा कुंभकर्ण मी रक्ताच्या थारोळ्यात पाहिला स्वप्नात रणी पडला कुंभकर्णवीर जो तुमचा सखा सहोदर निद्रा करी षण्मास 6 महिने झोप घेणारा तुमचा बलवान भाऊ कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात बघितला अजून अजून पुढचं अवघड आहे नाही पण सांगच आता सत्ते तुझी छेदिली 10 शिरे तुमचे 10 मुंडके तुटलेले पाहिले मी स्वप्नात सत्ते तुझी छेदिली 10 शिरे रामयाने रणरंग धीरे अलंका जाळून केली ज्वारे एवढं वाईट स्वप्न मी रात्री बघितलं की लंकेची राख रांगोळी झाली तुमचे 10 मुंडके तुटले कुंभकर्ण मेला अख्ख्या राक्षस जातीचा नायनाट झाला बरं जाऊ दे स्वप्न आहे ते
ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? माझं ऐकाल? सांग तर. रिघाल्या श्रीरामा शरण, सला ऐका मंदोदरीची. रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण. तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. एवढं ऐका माझं, एवढं ऐका. श्रीरामाला शरण जा, तुमचं कल्याण होईल. तिथे बिभीषण भाऊजी आधीच गेलेले आहे. तो संधी साधेल पूर्ण, ते तुमचं समझोता करून देईल. रावणानं मंदोदरीचा हात धरला, एकांतात नेलं. आता पुढचं चांगलं आहे का? मन लावून. मंदोदरे, रामचंद्राच्या पुढे मी सामर्थ्याला गवताच्या वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही. तुम्ही बोलताय? हो, एकांतात बोलतो. मग वाळल्या काडीसारखा नाही तर शरण का जात नाही? ते सांगण्यासाठीच तुला एकांतात आणलं. ऐसाची सांगे कुंभकर्ण, ऐसाची सांगे बिभीषण. ऐसेची सांगती बहुसाल जन, रिघा शरण तुही मनसी. मरी का नायके आपण, ही अर्थीचे कारण. आता भावार्थ रामायणातल्या ओव्या आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे 4 सेनापती आहे. अतिकाय, अकंपन, दुर्मुख आणि दुर्वचन. ते सेनापती म्हणतात सरकार रामाला शरण जा. माझा पुत्र इंद्रजितही म्हणतो शरण जा. बलवान भाऊ माझा कुंभकर्ण म्हणतो दादा शरण जा. सत्पुरुष भाऊ माझा बिभीषण म्हणत होता दादा शरण जा. आणि तू माझी अर्धांगिनी, तूही म्हणते शरण जा. तरी मी का ऐकत नाही म्हणून एकांतात आणलं मंदोदरे. परी मी का नायके आपण, ही अर्थीचे कारण. मी एकदा जंगलातून चाललो होतो, तेव्हा नारदाची भेट झाली. मी नारदाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. नारदा, बोला रावणा, मला रामाची प्राप्ती होईल का? हे नीट ऐका. रामाची प्राप्ती जरूर होईल. काय करावं लागेल? पावावया श्रीरामचरण, मुख्य वैर का अनन्य भजन. मला नारदाने 2 उपाय सांगितले होते. रामाच्या प्राप्तीसाठी एक तर भजन करावं लागेल, नाही तर वैर करावं लागेल. मी सांगितलं मंदोदरे नारदाला, नारदा, भजनाचं ना आमचं 3 पिढ्याचं वाकडं आहे. माझा भाऊ विभीषण करतो काकडा, तर डोकं उठलं माझं. भांडण, हा भांडणात हात खंड आहे, पण 11 पर्यंत उरकल असं सांगा. आता नारद भांडण लावण्यात पटाईत आहे. नारदानी उपाय सांगितला मंदोदरे, मुख्य वैराचे कारण त्वा करावे गा दारा हरण. लवकरात लवकर प्राप्ती करायची असेल रावणा, तर तू त्याची पत्नी चोरून आण. असू दे, असू दे. त्वा करावे गा भगिनी हरण. त्वा करावे गा माता हरण. ह्या दोन्ही गोष्टी नाही सांगितल्या. आई चोरून आण, बहीण चोरून आण. तर नारदाला माहिती होतं आई बहिणीवरून शिवी माणसं सहन करतात, पण मंडईवर. म्हणून मुख्य वैराचे कारण त्वा करावे गा दारा हरण. मला विचारलं मंदोदरे, रावणा, तुला स्वतःचाच उद्धार करायचा का सगळ्या कुळाचा? मला सर्वांचा करायचा आहे. मग रामबाणाच्या आघाती निमोनी देह पडे क्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणानं मेला तरी सीता वापस करू नको, तर पुऱ्या कुळाचा कल्याण होईल. मंदोदरे, मी काही आपलपोटी आहे का?
अरे मला माझा एकट्याचा उद्धार करायचा होता तर नाशिकला एकटाच गेलो होतो. भिक्षां देही हे माही मुझको भिक्षा दे मर्तबा रहे अला तेरा भगवान तुझे जीता रखे सदा हो बोलबाला तेरा तू दुदोण्या तुपु तो भागिनी हो भूखे को रोटी दे माई अटल सुहागिन हो. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. आणि तिथं जर रामचंद्राच्या बाणानं मेलो असतो नाशिकला तर मलाच मोक्ष मिळाला असता, पण माझा परिवार तसाच राहिला असता. मग पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता सकळ कुळे उद्धारणार्था सीता चोरून आणली. माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून सीता चोरून आणली. मी आपलपोट्या नाही. आणि बरं का मंदोदरे, मला सगळ्या कुळाचा उद्धार करायचा आहे. आणि तू वाईट वाटून घेऊ नको. सत्पुरुष भाऊ माझा बिभीषण त्याच्यावर माझा विश्वास नाही. बलवान भाऊ माझा कुंभकर्ण त्याच्यावर माझा विश्वास नाही. माझे चारही सेनापती अतिकाय अकंपन दुर्मुख आणि दुर्वचन यांच्यावर माझा विश्वास नाही. बलवान पुत्र माझा इंद्रजित त्याच्यावर माझा विश्वास नाही. आणि तू माझी अर्धांगिनी तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग नारद वचनी विश्वास संताची पायी आम्हाला विश्वास, संताये पायी आम्हाला विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. संताये पायी आम्हाला विश्वास, सर्व भावे दास झालो शांत, सर्व भावे दास झालो शांत, सर्व भावे दास झालो शांत. अभंगाकडे आहे बरं का मी. अहो संताचा विश्वास संतावर नवल नाही, माणसांचा विश्वास संतावर नवल नाही. तुकोबाराय म्हणतात राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर आहे. नारद वचनी विश्वास. म्हणून विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत असल्यामुळे तुला मी सांगितलं की माझाही विश्वास संतावर आहे. संताची पायी हा माझा विश्वास. बाकी विश्वास ठेवा तर विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. आता 10-12 गुरु बंधू आळंदीला होते. आमच्या वेळेस होते, काही आधी होते, काही नंतर होते. सगळे ब्रह्मचारी शिक्षक आम्हाला शिकवायला मोठे बाबा नथुसिंग बाबा, ब्रह्मचारी कुरेकर बाबा, वैद्य बाबा. त्यांनी 4 वर्ष सांगितलं भानगडीत पडू नका बरं का. खरं आहे का नाही? भानगडीत पडू नका, भानगडीत पडू नका, भानगडीत. त्यांनी जन्मचा जन्म तप केला. तप करणाऱ्या महात्म्याने 4 वर्ष सांगितलं तर नाही परिणाम झाला. घरी आलं की तंबाखूला चुना मळणारी म्हातारी आजी, गोंद्या नामदेवाला राजाबाई आहे, तुकारामाला जिजाबाई आहे, विठोबाला रुक्माई आहे, तू घे उरकून. आलाच गोंद्या लेकरं घेऊन पंढरपूरला. म्हणजे ते वाईट नाही असं नाही म्हणत मी, पण ते करतात काय? लावण्या मोह संसारी गोवी, लावण्या मोह संसारी, लावण्या मोह संसारी गोवी, लावण्या मोह संसारी गोवी. अंतकाळी होती पाठ मोरी, अंतकाळी होई पाठ मोरी, अंतकाळी होती पाठ मोरी. लावण्या मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठमोळी. बस एकदा प्रपंचात गुंतला, यमाची हाती बांधून या देतील. बरं का रविदास? त्याच्या पुढचं प्रमाण, यमाची हाती बांधून या देती. आणि बस पुढचं सगळं माहिती आहे तुम्हाला. भूषणे घेते. तुमच्या अंगावर जेवढं काही असेल, इकडची नाही सांगत गोष्ट, तिकडची सांगतो. पंकज महाराज, एक म्हातार मेलन, कानात बिग बाई राहिली. बिग बाई सोन्याची होती, 5 ग्रॅमची होती. आता विकली तर 75,000ची. 90 वर्षाचं म्हातार न्हायला बाहेर काढलं. म्हातारी सारखी त्या कानाकडे बघत होती. म्हणलं कोणाच्याच लक्षात येत नाही, म्हातार मरता मरता 5 लाखाचं वाटोळ करून चाललं, आपण जाऊन काढावी. लोक म्हणतील पहा रामभाऊ, सोन्यासारखा जीव गेला. आणि बुढी कानावर तुटून पडली. बुढी
बरं न काढावी तर 5 लाखाचं वाटोळे करून चाललं, तेवढ्यात तेरवी उरकल. म्हणून हुशार होती बुढी, बरं का शुभम, बुढी हुशार होती. प्रेत न्हायला काढलं, ते पिढ्यावर बसवलं, प्रेत न्हाऊ घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तेवढ्यात बुढी आली आणि बुढ्याचे पावलं धरले आणि पावलापासून रडायला सुरुवात केली. पावलं धरून, तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक प्रेताच्या पावलाकडे पाहू लागले. बुढी इकडे तिकडे पाहून विचार करते का माझ्या रडण्याकडे लोकांचं लक्ष आलं. मग वर्णन पुढे सुरू केलं. टेरिकाटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. अरे बिग बाई कानात आहे ना, तिकडून सुरू झालं. जगन्नाथ कमरेवर वर्णन आलं. आणि चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. मग लोक प्रेताच्या कमरीकडे पाहू लागले, बरं का प्रल्हाद बाबा. मग वर्णन वर सुरू झालं. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. रैदास गळावर वर्णन आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. मग नाव घालणारे तो लक्ष्मण पाटील, अहो बिग बाई तशीच झाली काढा तेवढी. भूषणे घेती काढोनी भूषणे घेती काढोनी संसारी गोविती अंतकाळी होती पाठमोरी. यमाच्या हाती बांधुनिया देती भूषणे ही घेती काढुनिया. म्हणून एकमेव संत धरली तुझी कास तू का म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. 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 धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका म्हणे. धरली तुझी कास तुका बिल्डिंग झाला आपला. ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. मग विश्वास ठेवायचं एकमेव ठिकाण म्हणजे संत. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. 1 तास संपला ना, अर्धच चरण झालं नाही अजून. संताची पायी हा माझा विश्वास. महाराज म्हणतात नुसता विश्वासच नाही, मग सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्या
संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाविकांचे झालो दास सर्व भाविकांचे झालो सर्व भावे दास झालो त्यांचा कायिक वाचिक मानसिक भाव काया वाचा आणि मन सर्व भावे दास झालो त्यांचा. कधी कायन दास असतं तर वाचन नाही, वाचन कायन असतं तर मनानं नाही. काही काही माणसं घाई घाई कीर्तनाला येतात. इथं बसल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं, आणि बसत कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला. जवळी नाही चित्त जवळी नाही चित्त जवळी नाही चित्त काय मांडी गेले प्रेत काय मांडी गेले काय जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत थोडे आहे चित्त साये झाली या काया वाचा आणि मन. जर 5,000 रुपयाचा जोडा घेतला पंकज महाराज, शहरातली गोष्ट, आणि जोडा घालून दर्शनाला जातो तर तिथं देवाच्या पायरीजवळ लिहिलेलं असते पादत्राणे इथे काढावी. रामेकरजी एवढं जीवावर येतं त्याच्या, कोणी रे हे बोर्ड लिहिले, त्याच्यापेक्षा असं पाहिजे होतं नवीन असल्यास गाभाऱ्यात न्यावी. 5,000 दुःखी अंतकरणानं जोडा काढतं दारात, आज जात मूर्तीच्या पुढे उभं राहतं, डोळेही लावतं. अन्यथा शरणम नास्ति त्वामेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. शरीरानं देवाजवळ आहे, वाचन देवाजवळ आहे, पण मनानं म्हणतं 5,000चा आणला पांडुरंगा, दर्शन होईपर्यंत माझं लक्ष तुमच्याकडे आहे पण तुमचं जोड्याकडे ठेवा. म्हणजे कायेनं वाचन देवाजवळ आहे, मनानं खेटराजवळ आहे, म्हणून लिहावं लागलं सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो काय सर्व भाविदास झालो काय. पंढरपूरची वारी पायी सांगण्याचं कारण काय? काया वाचा आणि मन. बरं का? जन्मात जे गेलं नाही, एकदा माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालं, दिघीला विश्रांत वाडीला आमटीन भात खाल्ला की आपोआप 25-25 किलोमीटर चालतंय पायी. म्हणजे कायेनं तीर्थयात्रा. पुढचं म्हणतोय तेव्हा हे मागचंही म्हणतं ज्ञानबा तुकाराम. वाचन आणि मनात ठरलेलं असते किती तास लागू द्या, पण गोपाळपूर पासून बारीला लागून पांडुरंगाचं दर्शन घेणारच. हे मनानं विठ्ठल हला विठ्ठल 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 महाराज म्हणता संताचे पाय हा माझा विश्वास. बरं का विठ्ठला, नुसता विश्वास नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज आता कमाल वाटते बा, दास्यत्वामध्ये भूषण मानताय तुम्ही. सगळ्या जगाची इच्छा आहे की सर्वांनी माझं दास्यत्व करावं,
प्रत्येकाला काय वाटतं, सर्वांनी माझं दास्यत्व करावं, मी कोणाचं दास्यत्व करावं असं कोणाला वाटत नाही. आणि तुम्ही सर्व भावे दास, सर्व भावे दास. अरे प्रपंचातलं दास्यत्व वेगळं आणि हे परमार्थातलं दास्यत्व वेगळं. म्हणजे प्रपंचातलं किती इमानदारीनं दास्यत्व करा, दास दासच राहतो, मालक मालकच राहतो. हा फरक लक्षात घ्या. मग ते विचारतात, 10 वर्षापूर्वी तुम्हाला शेतीच्या कामासाठी गडी आणून दिला होता मी एमपीतून, आहे का हो कामावर? अरे बाप रे, तो गडी बॅश, आमच्या अनेक पिढ्याचं पुण्य की त्याची बायको इमानदार, तो इमानदार, त्याचे लेकर इमानदार. अरे 10 दिवस मी शेताकडे जात नाही तर सुतईचा सडा गेला नाही अजून, आणि उत्पन्न माझ्या डबल. एवढा इमानदार गडी मिळाला. तुमची काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे, त्यानं आता मरेपर्यंत आपल्याच कामावर राहावं. हे प्रपंचातल्या दास्यत्वाचं फळ. का मालक म्हणतो, आता एकच इच्छा आहे, एवढा इमानदार गडी आहे, आता देवानं मला त्याचा गडी करावं आणि त्यानं माझा मालक व्हावं, असं म्हणतंय कोणी? अरे प्रपंचातलं किती इमानदारीनं दास्यत्व करा, दास हा दासच राहतो आणि मालक हा मालकच राहतो. याच्या उलट परमार्थात आहे. आपुलेच देसी पददाता, आपुलेच देसी पददाता, आपुले आपुले परमार्थातल्या दास्यत्वाचा फायदा. आपुलेच देशी पददासा, अक्कलकोटचे स्वामी, त्यांच्याकडे तीर्थयात्रेच्या निमित्ताने यात्रेकरू जायचे. हौशे नवशे गौशे, कोणी मठातला तांब्या, कोणी फुलपात्र, कोणी ताट, कोणी वाटी. येताना तिकीट वसूल करून यायचे. तिथला सेवक वर्ग वैतागून गेला. महाराज, हे यात्रेकरू आहेत ना, काही काही फुलपात्र घेऊन जातात, तांब्या घेऊन जातात, ताट घेऊन जातय, वाटी घेऊन जातय. स्वामी म्हणायचे, नेऊ दे, ते यात्रेकरू माझ्या लेकी आहे, आणि आम्ही सेवक वर्ग सुना, हे नीट आहे का बरं? मठातले सेवक म्हणायचे, वा महाराज, आम्ही राब राबतो रात्रंदिवस, तर आम्हाला पदवी सुनाची, आणि 3च दिवसा करता येतात यात्रेकरू, त्यांना पदवी लेखीची. अरे तुम्हाला कळत कसं नाही? रात्रंदिवस काम करते, राबत असते ती सून, दिवाळीच्या निमित्तानं 2-3 दिवसा करता येते ती लेख. या यात्रेकरू आहे माझ्या, 2-3 दिवसा करता येतात, आणि तुम्ही 24 तास आहे, तुम्ही माझ्या सून आहे. आपण ते फुलपात्र, तांब्या, ताट, वाटी नेऊ दे, लेकीचा स्वभावच आहे. काय चोरी करणे? नाही, चोरी नाही करत, पण लेक माहेरी आल्यावर तिला जी वस्तू आवडली हक्कानं आईला म्हणत असते, आई तांब्या नेते बरं का, आई
फुलपात्र नेते बरं का, एवढं ताट नेते बरं का, आणि तिची आई प्रेमानं म्हणत असते जाय बेटा घेऊन, जाय बेटा घेऊन. फरक एवढाच आहे, त्या आईला मागून नेतात. यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, न विचारता शबनम मध्ये घालून नेतात. आणि तरी त्यांना लेकीची पदवी. हा, आम्ही राबतो, आम्ही सुना. हो तुम्ही सुना, आम्हाला काय फायदा. अरे पुढचा ऐका ना, सासू मेल्यावर हे नीट ऐका, सुनई रडती, लेकही रडती. सून रडती, कट